गोळा भाजी करण्यात आपण ना मेथीची गोळा भाजी एक जुडी घेतलेली मेथीची मी ते पाव वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. एक बेसन घेतलेलं आहे. पाव वाटी तांदूळ घेतलेले आहेत. थोडा गुळ घेतलेला आहे. 2 ते 3 आमसुले घेतलेले आहे. आता कुकरमध्ये मिरची कणी आणि तांदूळ आणि डाळ शिजवून घ्यायची आपल्याला. भाजी मी कुकरला शिजवून घ्यायची आता 3-4 शिट्यांमध्ये. आपली भाजी शिजली आहे आता चांगली घोटून घ्यायची चांगलं मस्तपैकी व्यवस्थित चांगली घोटून घ्यायची डाव्याने तिला एकजीव करायची आहे. सुंदर शिजलेली आहे मऊ शिजलेली आहे. तर याच्यामध्ये हिंग मोहरी हळद घालून फोडणी घालायची आहे. मोहरी घालायची थोडीशी हळद घालायची हिंग घालून फोडणी घालायची आहे. जर ते ओतायचं याच्यामध्ये फोडणी घातलेली होते ओतायचं त्याच्यामध्ये भाजी हलवून घ्यायची. आता आपण फोडणी घातलेली आहे त्यात हलवून घ्यायची. त्याने थोडंसं काळा मसाला आता थोडासा गुळ घालायचा. आमसुले घालायची. थोडं तिखट घालायचं. थोडंसं जास्त नाही. थोडा काळा मसाला घालायचा आहे. चांगलं हलवून घ्यायचं. त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालून मिक्स करायचं. गुढे आता कामा नाही अजिबात गुठळी चांगलं प्लेन करायचं. त्याच्यामध्ये चांगली तिला कालवायची व्यवस्थित बारीक पेस्ट टाईप करायची तिला. बघू शकताय बारीक पेस्ट झालेली आहे. गुठळी अजिबात नाही राहिलेली आहे. एकदम प्लेन झालेले आहे. आता याच्यामध्ये घालायचं भाजीमध्ये. चांगलं हलवून घ्यायचं व्यवस्थित. मेथीची गोळा भाजी खूप छान लागते. भाकरीवर खायला छान लागते. बाजूची भाकरी भात आणि याच्यावर खूप छान लागते भाजी. चांगली शिजवून द्यायची 5-10 मिनिटांमध्ये. परत चांगली उकळून द्यायची. आपली मेथीची गोळा भाजी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता सुंदर आलेली बघू शकतात मस्त आलेली आहे. तुम्ही बघू शकता सुंदर आलेले कलर वगैरे मस्तच आलेलं आहे. आणि भाजी भाकरी बरोबर भाताबरोबर छान लागते. नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल मेथीची गोळा भाजी. मेथीची भाजी बाजूची भाकरी भात तर खूप छान लागते ही. ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल. बाय.